इथल्या पिंपरखेड इथं 2 लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर परिसरामध्ये भीतीचे सावट पसरले। याच पार्श्वभूमीवर आज वनमंत्री गणेश नाईक पीडित कुटुंबाच्या भेटीला जात आहेत। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रोहिदास हळगे यांनी। गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत शिरूर असेल जुन्नर असेल या परिसरात आहे। मागच्या 15 दिवसात 30 जणांचे बळी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात घेतलेत। 10 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर वनमंत्री अखेर पिंपरखेडला आज येत आहेत। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, काही वनमंत्री आज येत आहेत। रोष ग्रामस्थांचा मागच्या 10-15 दिवसात पाहिला। वनमंत्री आल्यानंतर काय एकंदरीत भूमिका राहील ग्रामस्थांची? काय ज्या पद्धतीने प्रशासनाने आम्ही गावकऱ्यांनी रास्ता रोको हे केलं, त्याच्या प्रशासन हालचाल करून वेगाने त्यांचं काम चालू होतं। पण आता परत आहे ना, ती टीम आहे ती ज्या पद्धतीने काम करते ती कमी झालेली आहे। तेवढ्या 4-6 दिवसामध्ये तेवढं काम केलं। आता बिबटे भरपूर आहेत, अजून प्रत्येक मळ्याने 2-2, 3-3 बिबटे दिवसा पण दिसतात। दिवसा 2 वाजता 1 वाजता कधी दिवसा बिबटे बाहेर येतात आणि बिबटे सरळ माणसा हल्ला करतात। त्या टीमने त्यांच्या पद्धतीने काम चालू ठेवावं आणि जेणेकरून जेवढे बिबटे इथून गायब करतात तेवढं गायब करावं। वनमंत्री येत आहेत, वनमंत्र्यांकडे आल्यानंतर काय अपेक्षा आहे? आता काय आले, आता पिंपरखेड आणि आजूबाजूची गाव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।